नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता तुमचं परत एकदा स्वागत करते रुचकर रुचिरामध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम सॉफ्ट, क्रंची, क्रिस्पी आणि क्रीमी असे चीज बॉल्स. झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी इथं मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चमचे पत्ता कोबी बारीक चिरलेला, 1 चमचा शिमला मिर्च बारीक चिरलेली, भरपूर अशी कोथिंबीर घालत आहे आवडीनुसार, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली. आणि आपल्याला याच्यामध्ये चीज काय करायचं आहे, खिसून घालायचं आहे. तर मैत्रिणींनो, मी इथं अमूलचं चीज वापरत आहे, तुम्ही कुठलंही वापरलात तरी चालेल. तर आता हे मी इथं खिसून घालणार आहे. आणि स्टफिंगसाठीही आपल्याला नंतर चीज लागणार आहे. 1 चमचा लिंबाचा रस, आवडीनुसार तिखट, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही दुसऱ्याही भाज्या याच्यामध्ये मिक्स करू शकता, किंवा जे घरात अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता. एकदम हेल्दी असे हे मिक्स व्हेजिटेबल पोटॅटो चीज बॉल्स खायला एकदम चविष्ट, टेस्टी, चटपटीत होतात. तर मैत्रिणींनो, याच्यासाठी मी इथं आणखीन आपल्याला 2 चमचे कॉर्न फ्लोअर लागणार आहे. आणि कॉर्न फ्लोअरची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही कॉर्न फ्लोअरऐवजी मैदाही वापरू शकता. तर इथं मी 2 चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे. आणि याची आपल्याला न गुठळ्या होऊ देता व्यवस्थित बारीक मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला कॉर्नफ्लेक्स क्रम्स लागणार आहेत. तर मी इथेच आपले जे मक्याचे पोहे असतात ते कच्चे मक्याचे पोहे तसेच मी मिक्सरमध्ये फिरवून याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. तर हे आपल्याला वरतून कोटिंगसाठी लागणार आहे. तर आपण आता बॉल बनवून घेऊयात. तर मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही. आणि आपल्याला याच्यामध्ये चीजचं स्टफिंग करायचे. तर मी इथं क्यूब बनवून घेतलेले आहेत चीजच्या छोट्या छोट्या. ह्या आपल्याला याच्यामध्ये स्टफ करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि काय करायचं आहे, व्यवस्थित बॉल बनवून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने सर्व बॉल काय करायचे आहेत आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आणि कॉर्न फ्लोअरच्या बॅटरमध्ये बुडवून घेणार आहोत आपण त्याला. व्यवस्थित कॉर्न फ्लोअरच्या बॅटरमध्ये बुडवून घेतल्यानंतर मग आपल्याला कॉर्नफ्लेक्स क्रम्समध्ये त्याला घोळून घ्यायचं आहे. तर इथं हे जे मी मक्याच्या पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे, तर याच्यामध्ये व्यवस्थित आपण काय करूया, त्याला घोळून घेऊयात. आणि सर्व असेच बॉल तयार करून आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता मी इथं याला सर्व बॉलला डीप फ्राय करून घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत हे बॉल्स काय करायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला हे बॉल नाही तळायचे. मीडियम टू हाय फ्लेम करत आपल्याला हे बॉल्स काय करायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. तर आता आपण याला मंद गॅसवर व्यवस्थित तळून घेऊयात. तर मैत्रिणींनो, आता हे आपले बॉल काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता, दिसायलाही खूप सुंदर झाले आहेत आणि खायला तर चविष्ट अप्रतिम असे लागतातच. आणि क्रिस्पीही झाले आहेत. तर मंद गॅसवर तळून आपल्याला ह्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि आपण याला टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता. खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.